बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित आपल्या शाळा बंद आहेत पण आपलं शिक्षण चालू आहे. त्या अंतर्गत मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा माध्यमिक मराठी शाळेतून वैशाली हरणे आपल्या सर्व विद्यार्थी सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत करते. आज आपला विषय आहे गणित भाग 1 इयत्ता 9वी आणि त्यातील आपल्याला घटक शिकायचा आहे आज समान संच. बघूया आपण समान संच काय आहे. आपलं प्रकरण क्रमांक 1 संच, त्यातील घटक आहे समान संच आणि सराव संच 1.2. तर समान संच जो आहे, समान या शब्दातच आपल्याला बाळांनो अर्थ माहिती आहे. समान म्हणजे काय, जे समान असतात, सारखे असतात, आपण इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतो सेम असतात. ठीक आहे, तर मग असे काही जे संच असतात त्यांना आपण काय म्हणतो, समान संच म्हणतो. तर बघा आता आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. संच ए चा प्रत्येक घटक जर संच बी मध्ये आणि संच बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर ते संच समान संच आहेत असे म्हणतात. बघा काय म्हटलंय त्याने, आपण यादी पद्धतीने जेव्हा संच लिहितो तेव्हा यादी पद्धतीने संच लिहिताना आपण त्यातील काय लिहितो, घटक लिहितो. ठीक आहे, त्या घटकांमध्ये आपला स्वल्पविराम असतो. मग संच ए मध्ये समजा 5 घटक आहेत, संच बी मध्ये पण 5 घटक आहेत स्वल्पविराम करून, तर दोन्हीमध्ये जर घटकांची संख्या आणि घटक संख्यानुसार नाही, घटक आणि संख्या दोन्ही जर समान असतील तर त्या दोन्ही संचांना आपण म्हणतो समान संच असे म्हणतात. ठीक आहे, मग आता बघूया पुढे. कॅपिटल ए, त्या संचाचं नाव आहे ए. ए बरोबर, आता तो कंस काढलाय, त्या कंसाला आपण काय म्हणतो, महिरपी कंस. बरोबर आहे, महिरपी कंस. त्यामध्ये आपल्याला लिहिलंय एक्स हा असा संच आहे की एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. प्रश्न आपल्याला समजला पाहिजे. एक्स हा असा संच आहे की एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. आता काय आहे, मग आपण ते आता हा गुणधर्म पद्धती आहे आपली, आपल्याला माहिती आहे, आपण त्याला यादी पद्धतीने लिहूया. म्हणून ए बरोबर महिरपी कंसात आता लिसन या शब्दातील कोणकोणती अक्षर आहेत ना, बघा एल, आय, एस, टी, ई, एन, महिरपी कंस पूर्ण. आता हे लिहिताना आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण यादी पद्धतीने लिहित असतो तेव्हा यादी पद्धतीने लिहिताना जर त्या शब्दामध्ये सारखी 2 अक्षर असतील तर त्या सारख्या 2 अक्षरांमधून आपण काय करतो, एकच अक्षर लिहितो. ठीक आहे, दोघांमधून कॉमन काय लिहितो, एकच लिहितो. आता इथे या शब्दामध्ये आपल्याला काही अडचण नाही, या शब्दामध्ये ऑलरेडी सर्व अक्षरं जी काय आहेत ती वेगवेगळी आहेत, त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही. पण जिथे सारखी अक्षरं येणार तर तिथे सारखी अक्षरांमधून त्या 2 अक्षरांमधून आपल्याला एकच अक्षर यादी पद्धतीने लिहावं लागतं. त्याच पद्धतीने आपल्याला अजून दुसरा नियम काय आहे यादी पद्धतीमध्ये, की प्रत्येक अक्षरामध्ये काय असतो, आपल्याला कॉमा करायला लागतो. म्हणजे ती सर्व अक्षरे त्या कॉमा केल्यामुळे काय होणार आहेत, वेगवेगळी होणार आहेत. मग आता बघा LISTEN म्हणजे आता ही एकूण किती अक्षरं आहेत, 6 अक्षरे आहेत. बरोबर आहे, महिरपी कंस पूर्ण. तर पुढचं आपण घेणार आहोत बी संच. आपल्याला दिलेला आहे बी बरोबर महिरपी कंसात वाय हा असा संच आहे की वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. वरचा शब्द कोणता होता आपल्याला, लिसन. दुसरा शब्द कोणता आहे आता दुसऱ्या संचातला, सायलेंट. ठीक आहे, मग आता बघूया, आपल्याला त्याला यादी पद्धतीने लिहूया. म्हणून बी बरोबर महिरपी कंसात SILENT. म्हणजे आता ह्या शब्दातही काय आहे की 2 आपल्याला काही सारखे त्याच्यामध्ये आपण कॉमा लिहिलाय, महिरपी कंस पूर्ण केला. लक्षात ठेवा बाळांनो, यादी पद्धतीमध्ये लिहिताना दोन्ही जे घटक असतात त्यांच्यात वेगळेपणा दाखवण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये स्वल्प विराम देणं, कॉमा देणं आवश्यक आहे. ओके, मग आता आपण बघा ए संचामध्ये बघूया LISTEN, बी संचामध्ये आपण बघूया SILENT. बरोबर, वरचा शब्द आणि खालच्या शब्दामध्ये जर आपण बघितलं तर ए संचातील जे घटक आहेत
आता ए संचामध्ये एल आहे, बी संचामध्ये एल आहे, ए संचामध्ये आय आहे, बी संचामध्ये आय आहे, त्यानंतर एस आहे, इथे पण एस आहे, ए संचामध्ये टी आहे. हा बघा आता आपण आता वाचल्याप्रमाणे की ए आणि बी या दोन्ही संचामध्ये 6 घटक आहेत, बरोबर आहे. आणि ते 6 दोन्ही घटक काय आहेत, सारखेच आहेत. ए संचामध्ये पण तेच घटक आहेत, बी संचामध्ये पण तेच घटक आहेत. दोन्ही घटकांची संख्या समान आहे, त्यामुळे दोन्हीही संच हे समान संच आहेत. म्हणून ए व बी हे समान संच आहेत. मग त्यांना कसं लिहू शकतो आपण, ए इज इक्वल टू बी, ए बरोबर बी. म्हणजे समानचं साईन काय आहे, इक्वल टू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते साईन, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपण ते काय करू शकतो, सिद्ध करू शकतो की हे समान संच आहेत किंवा नाही. पुढे बघूया. पुढचं उदाहरण आहे बघा. आता सी हा एक संच दिलेला आहे आणि डी हा एक संच दिलेला आहे, बरोबर आहे. आता सी संचातील घटक त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत आपल्याला, 1, 3, 5, 7. आणि डी संचामध्ये घटक आहेत 2, 3, 5, 7. महिरपी कंस पूर्ण. महिरपी कंस करणं खूप आवश्यक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जर अजून काही विद्यार्थ्यांना महिरपी कंस येत नसेल तर शिकून घ्या, एकदम सोपं आहे. बघा, पहिला कंस जो आहे महिरपी कंस, त्याला आपल्याला एस काढता येतो, एस, बरोबर आहे. अल्फाबेटिकली एस काढता येतो. मग तसा सरळ एस काढा, मग त्याला जॉईंट उलटा एस काढा. परत क्लोज करताना उलटा एस काढा, त्याला जॉईंट सरळ एस काढा. एकदम सोपं आहे. त्याच्यात काय वेगळं असं काही खूप डिझाईन काढायची अशाचा काही भाग नाहीये. मग आता दोन्ही संचातील आपण जर घटक बघितले तर सी संचामध्ये पण 4 घटक आहेत आणि डी संचामध्ये पण 4 घटक आहेत. मग दोन्ही समान संच आहेत का, समान झाले का दोन्ही पण, तर आपल्याला दिसेल की सी संचामध्ये 1 आहे, डी संचामध्ये 1 नाहीये. तसंच डी संचामध्ये जर 2 आहे तर सी संचामध्ये 2 नाहीये. बाकी बघा, सी संचामध्ये 3 आहे, डी मध्ये 3 आहे, 5 आहे, डी मध्ये पण 5 आहे, सी संचामध्ये 7 आहे, डी मध्ये पण 7 आहे, बरोबर आहे. परंतु 1 आणि 2 हे दोन्ही घटक दोन्ही संचामध्ये वेगवेगळे आहेत. खाली बघा दिलंय 1 आणि तो जो ई साईन दिलाय, ई साईन दिले, सी दिलाय, तो ई साईन जो आहे त्याला म्हणतो आपण घटक आहे, घटक आहे असं म्हणतो त्याचा अर्थ. तर मग 1 हा सी चा घटक आहे, तर कॉमा 1 हा डी चा घटक नाही. त्याला रेष दिले बघा, त्या ई वर असं क्रॉस केलेलं आहे, त्याला म्हणायचं 1 हा डी चा घटक नाही. तसंच खाली 2 हा डी चा घटक आहे, तर 2 हा सी चा घटक नाहीये आता, बरोबर आहे. म्हणून सी आणि डी हे समान संच नाहीत. सी इज नॉट इक्वल टू डी. मग ते जे बरोबर चिन्ह असतं त्याला क्रॉस करायचं, इज नॉट इक्वल टू डी. सी आणि डी समान संच नाही. नुसती संख्या समान असून उपयोग नाहीये, तर आपल्याला काय पाहिजे, त्याच्यात ते घटक पण समान पाहिजे, बरोबर आहे ना. तर पुढे जाऊया. ए व बी समान आहेत का, सकारण लिहा. आता त्यांनी काय सांगितलंय, सकारण. सकारणचा अर्थ काय असतो, नुसते आपण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला गणित आणि आपण नुसतं लिहिलं ए आणि बी समान आहेत, तर असं नाहीये. सकारण म्हणजे का समान आहेत, का समान नाही, तर कारणासहित आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं. बघूया. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. आता ए ही सम असलेल्या मूळ संख्या. आता आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो होतो बघा, मूळ संख्या म्हणजे काय. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने, म्हणजे 2ला 2नेच भाग जाईल, 3ला 3नेच भाग जाईल, 4ला 4नेच भाग जाईल. तर 4ला 4ने नाही जात, 4ला 4ने पण जातो, 2ने पण जातो. त्यामुळे 4 मूळ संख्या आहे का, तर नाही, बरोबर आहे. पुढे 5, 5ला 5नेच जाईल, म्हणजे 5 ही मूळ संख्या आहे. मग अशा ज्या सगळ्या संख्या असतात, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, त्यांना मूळ संख्या म्हणतात.
पण आपल्याला त्यांचा प्रश्न काय आहे की सम असलेल्या मूळ संख्या. मग आता अशा संख्या ज्या सम पण आहेत आणि मूळ पण आहेत. मग समसंख्या म्हणजे कोणत्या? की ज्या संख्येला फक्त दोनाने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतो आपण? समसंख्या. आणि दोना व्यतिरिक्त संख्येने भाग जात असेल तर त्यांना म्हणतो आपण विषम संख्या. बरोबर आहे. मग जी जी या संख्या अशा पाहिजेत की त्या सम पण आहेत, मूळ पण आहेत. मग समसंख्या आपल्याला कुठून सुरुवात होतात? कोणत्या संख्येपासून? तर दोनापासून. कुठून सुरुवात होतात? दोनापासून. आणि दोन ही समसंख्या आहे. पुढे मूळ संख्या. मूळ संख्या कुठून सुरुवात होतात? दोनापासून. की पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. 2 नंतर 3. 3 नंतर 5. बरोबर आहे. मग समसंख्या पण दोनापासून सुरू होतात आणि मूळ संख्या पण दोनापासून सुरू होतात. मग त्याच्यामध्ये 2 ही अशी जी संख्या आहे की जी संख्या सम आहे आणि मूळ पण आहे. बघा, मिळाली आपल्याला संख्या ना. 2 ही अशी संख्या आहे की जी सम पण संख्या आहे आणि मूळ पण संख्या आहे. 3 ही सम आहे का? तर नाही. 3 फक्त मूळ संख्या आहे. फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. मग खाली लिहिलंय बघा, ए बरोबर महिरपी कंसात फक्त 2 हा एकच घटक येईल त्याच्यामध्ये. म्हणजे 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. त्यामुळे प्रश्न आपल्याला नीट वाचावा लागेल. जर त्यांनी नुसतं म्हटलं की मूळ संख्या, तर मूळ संख्या मग आपल्या अनंत आहेत. मूळ संख्या मग 2, 3, 5, 7 बरोबर आहे. 11 पुढे 13 अशा आपल्याला मूळ संख्या, समसंख्या वेगळ्या. पण सम आणि मूळ मग ही 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आता दुसरा आहे संच आपल्याला बी दिलेला आहे. तर बी बरोबर महिरपी कंसात एक्स हा असा संच आहे की 7x - 1 बरोबर 13. आता त्यांनी आपल्याला समीकरण दिलंय बघा बाळांनी. काय दिले आपल्याला? समीकरण. आपल्याला ते समीकरण आधी सोडवावं लागेल. तर बी संचातले आपल्याला घटक किती आहेत ते कळतील. मग आता खाली बघा, बी बरोबर आपण त्याचा संच लिहिला. समीकरण बाहेर काढूया. मग 7x - 1 बरोबर 13 अधिक 1. ठीक आहे. मग आता तो जो -1 आहे ना, तर तो चुकून आलाय. -1 त्या बाजूला आपल्याला टाकायचा आहे त्याला. कारण 7x आणि 1 मध्ये बेरीज वजाबाकी होणार नाही. का होणार नाही 7x आणि 1? 7x मधून 1 आपण वजा नाही करू शकत. तर नाही करू शकत. का करू शकत नाही? तर x ही काय आहे? समान पट पाहिजे बेरीज वजाबाकी करायला. बरोबर आहे. मग आता 7ला जर x आहे, तर एकाला पण एक्स हवा होता आपल्याला. जर एकाला पण एक्स पाहिजे असेल असला असता तर बेरीज वजाबाकी करता आली असती किंवा 7ला एक्स नसला असता तर बेरीज वजाबाकी करता आली. दोन्ही आपल्याला एक्सच्या पटीत पाहिजे तरच बेरीज वजाबाकी होईल. मग आता 1ला आपण काय करायचं? तर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला टाकायचंय. बरोबर आहे. मग डाव्या बाजूकडून चलून उजव्या बाजूला जाईल. मग इकडे जर डाव्या बाजूला वजा असेल तर उजव्या बाजूला जाताना अधिक, डाव्या बाजूला अधिक असेल तर उजव्या बाजूला जाताना वजा. होणार आहे, बदल होणार आहे. मग बघा खालच्या स्टेपला म्हणून 7x बरोबर 13 अधिक 1 वजा 1 चं तिकडे जाताना अधिक 1 बरोबर किती झाले? 13 अधिक 1 किती झाले बाळांनो? 14. मग 7x बरोबर 14. आता 7 आणि x मध्ये कोणती क्रिया आहे? 7 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया आहे. बरोबर आहे. मग x तिथेच ठेवायचा आपण. 14 पण उजव्या बाजूला तिथेच ठेवायचे. आता 7 आणि x मध्ये गुणाकार असल्यामुळे 7 उजव्या बाजूला जाताना काय होणार आहे? भागाकारात जाणार आहेत. गुणाकारात असल्यामुळे काय जाणार? भागाकारात. आणि अंशात असल्यानंतर छेदात. मग x बरोबर 14/7. आता 7च्या पाढ्यात 14 आहेत. जेव्हा भागाकारात संख्या असतो, अपूर्णांक असतो, तेव्हा दोन्ही संख्येला एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायला हवा. जर एका संख्येने भाग जात नसेल तर भाग द्यायचा नाही. 7 एके 7, 7 दुणे 14. दोन्ही संख्येला 7ने भाग केला. उत्तर किती आलं? 2/1 म्हणजेच किती? 2. कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी एक ही संख्या जर असेल तर आपण ती नाही लिहिली चालते. मग x बरोबर किंमत किती आली आपली? 2. मग बी संचामध्ये पण कोणता घटक आला? 2. ए संचामध्ये पण कोणता घटक आला? 2. मग समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहिलंय बघा. दोन्ही वरून आपण असं सिद्ध करू शकतो की संच ए व संच बी हे समसंच आहेत. याला म्हणतात सकारण. म्हणजे कारणासहित आपण स्पष्टीकरण दिलं. मग
खाली लिहायचं, त्याच्या खाली लिहायचं ए बरोबर बी, ए इज इक्वल टू बी. आता पुढचं उदाहरण बघूया. खालील कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. तर बघा, ए बरोबर महिरपी कंसात एक्स हा असा संच आहे की 3x वजा 1 बरोबर 2 महिरपी कंस पूर्ण. आता परत इथे समीकरण दिले आपल्याला. तर बी संच काय आहे, तर एक्स हा असा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण मूळ नाही आणि संयुक्त पण नाही. आणि पुढचा संच दिलाय सी. सी संच दिलेला आहे. एक्स हा असा संच आहे की एक्स हा कॅपिटल एन याचा घटक आहे, कॉमा एक्स लेस दॅन 2. लेस दॅन 2 म्हणजे एक्स हा 2 पेक्षा कमी संख्या आहे. मग आता एक एक संच बघूया. आपल्याला 3 संच दिले त्यांनी एकत्र. तर एक एक संच बघूया. ए संच दिलेला आहे आपल्याला महिरपी कंसात. समीकरण दिले 3x वजा 1 बरोबर 2. आपण आता मागच्या उदाहरणात बघितल्याप्रमाणे आपल्याला सेम तसंच करायचं आहे. 3x वजा 1 बरोबर 2 आपण समीकरण लिहिलं खाली, बरोबर. मग आता 3x आणि 1 मी आता सांगितल्याप्रमाणे दोघांमध्ये बेरीज वजाबाकी होणार नाही. मग वजा 1 काय करूया, आपलं उजव्या बाजूला टाकूया. मग तो उजव्या बाजूला टाकताना काय होणार आहे, वजाचा अधिक होणार. म्हणून 3x बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3x बरोबर 2 अधिक 1 किती झाले, 3. म्हणून x बरोबर 3 भागिले 3. 3 भागिले 3 का, कारण x जो 3x आहे त्याचा x चा तो 3 सहगुणक आहे, तो काय आहे, गुणाकारात आहे. 3 आणि x मध्ये काय गुणाकार आहे. मग तो 3 जर आपण उजव्या बाजूला टाकला तर तो काय जाणार आहे, भागाकारात जाणार आहे. अंशात असेल तर काय जाणार आहे, छेदात जाणार आहे, बरोबर. म्हणून x बरोबर 3 भागिले 3. आता 3 आणि 3 दोघांना 3 ने भाग जाईल. 3 एके 3, 3 एके 3. 1 भागिले 1 म्हणजेच 1. म्हणून x बरोबर किती आलं, 1. हा काय झाला आपला संच ए. ए संचाचा आपल्याला घटक किती आला, 1 घटक आला. आता बी बघूया. एक्स बी संचामध्ये काय दिलं होतं आपल्याला, की एक्स हा असा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण ती मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाही, बरोबर आहे. मग एक एक मध्ये नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येपासून सुरू होतात, एकापासून. 1 2 3 4 अनंत एवढा नैसर्गिक संख्या आहे. पण त्यामध्ये जी मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये. मग आता मूळ संख्या आपण आता बघितल्या. मूळ संख्या कोणत्या संख्येपासून सुरुवात होतात, 2पासून. एक ही मूळ संख्या आहे का, तर नाही. आणि एक ही संयुक्त आहे का, तर संयुक्त पण नाहीये ती संख्या. म्हणून एक बी संचामध्ये कोणती संख्या येईल आपली, जी नैसर्गिक संख्या आहे, 1. आता पुढचा संच आपण बघूया, सी. तर सी संचामध्ये काय दिलंय त्यांनी, की एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे. एक्स हा एन चा घटक आहे, बरोबर आहे. आणि एक्स ही 2 पेक्षा कमी संख्या आहे. एक्स लेस दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा कमी संख्या. मग अशी संख्या कोणती येणार आहे, जी 2 पेक्षा कमी आहे, ती कोणती संख्या येईल, एक्स बरोबर 1 एन चा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्या 1 आणि 2 पेक्षा कमी म्हणजे 1 म्हणजे सी बरोबर पण घटक कोणता आला, 1. मग सर्वात खाली बघा, म्हणून ए बरोबर बी बरोबर सी. प्रत्येक संचातील घटक काय झाला, समान झाला. ए संचामध्ये पण एक घटक आला, बी बरोबर 1 आणि सी संचामध्ये पण एकच घटक आला. त्यामुळे तिन्ही संचातील घटक समान आहेत. म्हणून ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. प्रत्येक संचातील घटक समान झाले. आता आपण संचाचे जे प्रकार मागील लेक्चर मध्ये बघितले, तर कोणकोणते घटक संचाचे प्रकार असतात बघा. एक घटक संच. आता एक घटक संचामध्ये सिंगलटन सेट, ज्या संचामध्ये, आता त्या शब्दातच अर्थ आहे, त्याची काही वेगळी म्हणजे खूप काही ती व्याख्या लक्षात ठेवायची आणि काही पाठ करायची. पाठ तर काही करूच नका, पण खूप काही लक्षात ठेवायचं असं काही नाहीये बाळांनो त्याच्यामध्ये. एक घटक म्हणजे ज्या संचात एक घटक असतो, झालं. शब्दावरूनच त्याचा अर्थ आहे. ज्या संचात फक्त एकच घटक असतो त्याला काय म्हणतात, एक घटक संच, बरोबर आहे. मग उदाहरणार्थ त्याच्या खाली बघा, ए बरोबर महिरपी कंसात 2. मग किती घटक आहेत ए मध्ये, एकच घटक आहे. घटक एक आहे पण कोणतं आहे, 2. कन्फ्युज होऊ नका, घटक किती झाला, एकच आहे. मग ए हा काय झाला, सममूळ संख्यांचा संच आहे
आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे आपल्याला माहिती, बरोबर, म्हणून त्याला म्हणतात एक घटक संच. आता रिक्त संच, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट, रिक्त रिक्त म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती, रिक्त म्हणजे रिकामे. आपण म्हणतो ना एम्प्टी ग्लास, म्हणजे जो रिकामा ग्लास आहे. मग रिकामा का म्हणतो, का त्याच्यात काहीच नाहीये, बरोबर आहे. मग त्या शब्दातच अर्थ आहे, ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्याला काय म्हणतो आपण, रिक्त संच असे म्हणतो. मग आता रिक्त संच कसा लिहितात बघा, तिथे रेड आपण कलरने दाखवले बघा, रिक्त संच महिरपी कंस टाकलाय, त्याच्यामध्ये एकही घटक नाहीये, त्याला म्हण असं साईन करायचं. किंवा आपण अशा दुसरं साईन दाखवलंय बघा रिक्त संचाचं, मग असं 0 दाखवून त्याला जे आपण रेष, उभी रेष टाकलेली आहे, तसा पण आपण काय दाखवू शकतो, रिक्त संचाचं चिन्ह दाखवू शकतो. या दोन्ही चिन्हाने आपण कोणताही एकच दाखवायचं, दोन्ही दाखवायचे नाही. रिक्त संच कोणत्याही एका चिन्हाने दाखवा. उदाहरण बघूया आपण रिक्त संचाचं. बी बरोबर एक्स हा असा घटक आहे की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या. बघा, असं तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला तर गोंधळून जाऊ नका. एक्स हा असा संच आहे की एक्स 2 आणि 3 मधील. आता आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती आहे 1 2 3 4. मग आता 2 आणि 3 मधील कोणती नैसर्गिक संख्या आहे, तर नाहीच, कारण 2 नंतर नैसर्गिक संख्या तिसरी 3 येते, बरोबर आहे. दोघांमध्ये एकही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून बी बरोबर एक तर तो महिरपी कंस किंवा तो रिक्त संचाचं चिन्ह, दोघांपैकी एक अशा पद्धतीने दाखव. पुढचा संचाचा प्रकार आहे आपला शांत संच. आता ते सात संच नाही, शांत संच. अनुस्वार आल्यामुळे त्याचं आपल्याला प्रोनाउन्सिएशन बदललं. फिनिट सेट, जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते किंवा मोजता येते त्याला शांत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, तर ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते, मर्यादित असते याचा अर्थ ती आपल्याला मोजता येते, ठीक आहे. ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो त्याला आपण शांत संच असं म्हणूया. उदाहरणार्थ सी बरोबर महिरपी कंसात पी हा असा संच आहे की पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. आता आपण शिकलेलो आहोत बाळांनो, हे 5वी 6वी 7वी विभाज्य शिकलेलो आहोत. विभाजक, विभाज्य, बरं, विभाज्य म्हणजे भाग जाणारी, विभाज्य म्हणजे काय, भाग जाणारी. मग 4 ने भाग जाणारे संख्या 1 ते 22 मधील. मग 4 ने कोणकोणत्या संख्या भाग जाणार, तर 4चा आपल्याला पाढा माहिती आहे, त्या पाढ्यातल्या संख्येने 4ला भाग जाईल, तिथून सुरुवात करायची आहे. मग सी बरोबर 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. आता पुढे पण आहेत 4 सक 24, पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला 1 ते 22 मधीलच सांगितलंय. 22 मधील पहिली संख्या 4ची कोणती येते, 20. 22ला 4ने भाग जात नाही. मग 4 8 12 16 20, बरोबर. ह्या संख्या काय झालं, 4 ने विभाज्य संख्या. आता ह्या संख्या आपण मोजू शकतो की नाही, किती आहेत, तर 5 संख्या आहेत, म्हणून याला काय म्हणतो आपण, संचाचा कोणता प्रकार, शांत संच. खाली आपल्याला अजून एक उदाहरण दिले. पी हा असा संच आहे की एक्स हा आठवड्यातील दिवस आहे. आता आठवड्यातील दिवस आपल्याला माहिती आहेत, बरोबर आहे, ते आपण मोजू शकतो आठवड्यातील दिवस, म्हणून पी हा सुद्धा काय झाला, शांत संचाचा प्रकार झाला. आता पुढचा संचाचा प्रकार आहे अनंत संच. आता या अनंत संचाच्या शब्दाचा अनंत म्हणजे काय, असंख्य, खूप, ज्याला आपण मोजू शकत नाही, अनंत संच. मग त्याची व्याख्या पण तीच आहे, ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते, अमर्यादित, ती मोजता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो, अनंत संख्या. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, भरपूर आहेत आपल्याकडे अनंत. मग एन, कॅपिटल एन बरोबर 1 2 3 4 डॉट 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 डॉटचा अर्थ काय, अनंत आहे, खूप आहे. नैसर्गिक संख्या आपण मोजू शकत नाही, त्या अनंत असतात, अमर्यादित असतात, त्याला आपण काय म्हणतो, अनंत संख्येचा प्रकार. तर त्या प्रकारांवर आधारित आपण उदाहरणं बघूया. आता पहिलं, ए बरोबर महिरपी कंस एक्स हा असा संच आहे, एक्स हा कॅपिटल एन चा घटक आहे आणि एक्स ही विषम संख्या आहे. लक्षात घ्या, कॅपिटल एन चा पण घटक आहे, एक्स हा कॅपिटल एन म्हणजे आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या, आणि एक्स ही विषम पण संख्या आहे. मग बघा खाली लिहिलंय ए बरोबर 1
विषम संख्या म्हणजे काय, ज्याला 2ने भाग जात नाही. 1 नंतर 3, 5, 7, 9 या विषम संख्या झाल्या आणि या नैसर्गिक संख्या पण आहेत, बरोबर आहे. मग हा काय झाला डॉट डॉट डॉट, हा काय झाला अनंत संख्या. खूप आहेत त्या विषम संख्या. पुढे दुसरं उदाहरण, बी बरोबर एक्स हा असा संच आहे की एक्स हा कॅपिटल एनचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आहे आणि 3x वजा 1 बरोबर 0. आता हे समीकरण दिले, समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. मग 3x वजा 1 बरोबर 0, वजा 1 आणि 3x मध्ये बेरीज वजाबाकी होणार नाही, मग वजा 1 उजव्या बाजूला नेऊया, म्हणून 3x बरोबर 0, वजा 1 तिकडे जाताना अधिक 1, 0 अधिक 1, शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या येणार आहे. मग 3x बरोबर 1, x बरोबर, आता हा 3 गुणाकारात आहे, उजव्या बाजूला जाताना भागाकारात, हे नियम लक्षात ठेवायचे. x बरोबर 1/3. आता 1/3 ही नैसर्गिक संख्या नाहीये, ती अपूर्णांक आहे, अपूर्ण संख्या आहे ती लक्षात घ्या. त्यामुळे काय झाला की म्हणून बी हा काय झाला, साअंत संच झाला. काय झाला, साअंत संच झाला. आता पुढचं उदाहरण बघूया. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. पहिलं, कॅपिटल ए बरोबर महिरपी कंसात ए हा असा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. ए ही काय आहे, शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. मग आता पहिलं आधी बघूया, नंतर दुसरं वाचूया आपण. पहिलं बघा, पहिलं आपण बघूया. ए लेस दॅन 0, ए लेस 0 म्हणजे त्यांनी त्याचं चिन्हामध्ये लिहिलेलं आहे, शून्यापेक्षा लहान म्हणजे लेस दॅन, बरोबर. मग नैसर्गिक संख्यांची सुरुवात कशापासून होते, एकापासून, आणि ए ही नैसर्गिक संख्या आहे असं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये. संख्या जर दिलेली आहे आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, तर ती शून्यापेक्षा लहान असेल का, नाही. म्हणजे आपला कॅपिटल ए काय झाला, रिक्त संच. थोडा विचार केला की आपल्याला लगेच उत्तर मिळतं. नाहीतर तुम्ही म्हणणार हा नैसर्गिक संख्या 1 पासून मग लिहा 1. अरे पण त्याच्यामध्ये शून्यापेक्षा लहान असणारे दिले, शून्यापेक्षा लहान असणार नाही, कारण आपल्या नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते. मग ए मध्ये एकही घटक नसणार, म्हणजे ए बरोबर रिक्त संच आहे. ए रिक्त संच. पुढचं दुसरं काय दिलंय प्रश्न वाचूया. बी बरोबर एक्स हा असा संच आहे की एक्स वर्ग बरोबर 0. एक्स वर्ग बरोबर काय, 0 आहे. मग उकल बघूया त्याची. एक्स वर्ग बरोबर 0, म्हणून एक्स बरोबर दोन्हींचे वर्गमूळ घेतले आपण, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर वर्ग वर्ग कॅन्सल झाला. मग एक्स बरोबर काय आलं, 0. म्हणजे बी संचामध्ये काय, कोणता घटक आला, 0 घटक आला, म्हणजे 1 घटक आला. मग संच बी हा रिक्त संच झाला का, नाही, कारण त्याच्यामध्ये घटक आहे, 0 हा घटक आलाय, बरोबर आहे. मग हा जर रिक्त संच नाही तर कोणता संच असेल मग हा, तर हा एक घटक संच असेल. कोणता आहे, कारण त्याच्यामध्ये एकच घटक आलाय, म्हणजे काय, एक घटक संच. फक्त त्यांनी आपल्याला रिक्त संचच विचारलेला आहे, म्हणून आपण सरळ फक्त उत्तर लिहायचे की रिक्त संच नाही. पुढचं तिसरं बघूया. सी बरोबर महिरपी कंसात एक्स हा असा संच आहे की 5x वजा 2 बरोबर 0. आता समीकरण दिलंय त्यांनी आपल्याला, आणि कॉमा एक्स हा कॅपिटल एनचा घटक आहे, संख्या आहे. मग आता आपण सोल्युशन करूया आधी. तिसरं बघा, 5x वजा 2 बरोबर 0, म्हणून 5x बरोबर, आता हे वजा 2 उजव्या बाजूला जाताना काय होणार, अधिक 2. मग ते 0 अधिक 2 म्हणजे ते 2च येणार उत्तर. म्हणून x बरोबर 2, हा 5 गुणाकारात आहे, उजव्या बाजूला जाताना भागाकारात, बरोबर आहे. अंशात असेल तर छेदात, म्हणून x बरोबर काय घटक आला, 2/5. पण त्यांनी आपल्याला पुढे म्हटलंय की x ची नैसर्गिक संख्या पण आहे. मग आता 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण ती शून्यापेक्षा काय येणार आहे, 0.4, 1 पेक्षा कमी येणार. आणि आपल्या नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होतात, एकापासून सुरुवात होतात. बघा, त्या 5ने जर, आता तुम्ही म्हणणार 0.4 कसे आले, तर 5ने 2ला भाग दिला तर त्याचं उत्तर, भागाकार केला तर उत्तर किती येतं, 0.4. म्हणून x बरोबर 0.4, पण x हा n चा घटक आहे, म्हणून 0.4 इज नॉट इक्वल टू n, म्हणजे सॉरी, n चा घटक नाही, बरोबर आहे. कारण n चा घटक नाही असं का दिलंय, कारण नैसर्गिक संख्या एकापासून सुरुवात होतात. मग सी संचामध्ये कोणता घटक आला, कोणताच नाही, रिक्त संच. बघा, रिक्त संचाचं चिन्ह दिलेलं आहे,
म्हणून संच सी हा रिक्त संच आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला विचार करूनच उत्तर लिहायचं आहे. पुढचं एक उदाहरण बघूया. पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत संच आहेत हे सकारण. आता पहिलं ए बरोबर महिरपी कंसात एक्स हा असा संच आहे की एक्स लेस दॅन 10. लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा कमी आणि 10 एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग आता त्याचं उत्तर लगेच खाली बघूया. संचातील घटकांची संख्या मर्यादित असते, आपल्याला हातावर मोजता येते, त्यांना आपण शांत संच म्हणतो. बरोबर आहे. मग ए बरोबर महिरपी कंसात 1, 2 आता आता 10 पेक्षा कमी संख्या, 10 पेक्षा कमी संख्या म्हणजे 9 पर्यंत आपल्याला घ्यायच्या आहेत नैसर्गिक संख्या. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हा आता 9 म्हणजे आपल्याला या मोजता येतात संख्या. बरोबर आहे. म्हणजे हा कोणता प्रकार झाला संचाचा? शांत संच. आता वरती दुसरं बघूया. बी बरोबर त्यांनी दिले आपल्याला वाय हा असा संच आहे की वाय लेस दॅन -1 म्हणजे -1 पेक्षा कमी आहे वाय आणि वाय ही काय आहे? पूर्णांक संख्या आहे. काय आहे? पूर्णांक. मग आता पूर्णांक संख्या आपल्याला माहिती आहे. वाय ही -1 पेक्षा कमी. मग -1 पेक्षा कमी संख्या -2, -2 पेक्षा कमी -3, -3 पेक्षा कमी -4. मग अशा किती आहेत? त्यात अनंत आहेत पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या आपण शिकलो. नंबर लाईन, संख्या रेषा, मध्ये शून्य, उजव्या बाजूला धन नैसर्गिक संख्या, डाव्या बाजूला ऋण संख्या सगळ्या. मग -1, -2, -3 डॉट 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 पूर्णांक संख्या अनंत आहेत. लक्षात घ्या. मग काय झाला तो बी हा कोणता संच झाला? अनंत संच झाला. बरोबर आहे. पुढचं तिसरं बघूया. सी संच. सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. काय आहे? तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व. आता तुम्ही 9वीचे विद्यार्थी आहात. मग 9वी मधील सर्व विद्यार्थी. आता त्या विद्यार्थी आपल्याला काय करता येतील? मोजता येणार आहेत. बरोबर आहे. की अनंत असणार आहेत? नाही, खूप आहेत, आमच्याकडे अनंत आहेत, मोजताच येणार नाही 9वी मधील विद्यार्थी, असं होणार नाही. त्यामुळे किती 30 असतील, 40 असतील, 50 असतील, जे काय, पण ते आपल्याला मोजता येणार आहेत की नाही? मग ते सर्व सी जो संच आहे काय जाणार? शांत संचाचं उदाहरण आहे. चौथं, तुमच्या गावातील गावातील रहिवासी अनंत असणार आहेत का? नाही, मोजता येणार आहेत ते आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे तो चौथा पण काय झाला आपला? शांत संचाचं उदाहरण आहे. पाचवं, प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. यामध्ये पण प्रयोगशाळेमध्ये उपकरणं जी असतात ती पण काय असणार आहेत? जेवढी उपकरणं आहेत तेवढी काय आहेत आपल्याला मोजता येणार आहेत प्रयोगशाळेतील उपकरणं. बरोबर आहे. तो पण काय झाला आपला? शांत संचाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर 6वं बघा काय सांगितलं त्यांनी? पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या जो संच आहे तो पूर्ण संख्या कुठून सुरुवात होतात बाळांनो? शून्यापासून. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अनंत. मोजता येणार नाही. म्हणजे पूर्ण संख्यांचा संच कोणता प्रकार झाला? अनंत संचाचं उदाहरण. 7वं, संख्या संच. परिमेय संख्या संच पण काय आहे आपला? अनंत संचाचं उदाहरण आहे. असंख्य आहेत त्या पण परिमेय संख्या. त्यामुळे तो पण संचाचा कोणता प्रकार झाला? अनंत संचाचा प्रकार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करून मग अनंत संच आहे का किंवा शांत संच आहे का, तर त्याचं काय करायचं? उत्तर लिहायचं आहे. त्याचं सहकारण लिहा आधी. म्हणजे का आहे तो अनंत संच किंवा का आहे तो शांत संच, का आहे तो रिक्त संच, तर त्याचं सहकारण लिहायचं आणि मग त्याचं काय करायचंय? उत्तर लिहायचं फायनली. आपण नुसतं जर लिहिलं हा शांत संच आहे तर तुम्हाला सहकरणाचे मार्क मिळणार नाही. सहकारण लिहून मग त्याची व्याख्या पण लिहा की शांत संच का आहे, तर शांत संच आपण मोजू शकतो म्हणून तो शांत संच आणि अनंत संच म्हणजे त्याचं मोजू शकत नाही, अमर्याद आहे त्यातील घटकांची संख्या म्हणून तो काय झाला? अनंत संच. तर अशा पद्धतीने आपले जे सराव संच 1.2 आहे 1.2 त्याच्यावरची उदाहरणं आज सर्व बघितली. आय होप तुम्हाला सर्व उदाहरणं व्यवस्थित समजलेली असतील. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढील सराव संच आणि घटक बघूया. धन्यवाद सर्वांना.
I've